मुहूर्तमेढ म्हणजे म्हणजे मांडव हां घातला जातो. 5 वाड्यांचं आणि 6वं गाव असतं. हां 9व्या दिवशी यात्रा. हाय हॅलो नमस्कार मंडळी. सर्वप्रथम तर गुड मॉर्निंग, शुभ सकाळ आणि सुप्रभात गाईज. पहाटेच्या अंधाराला आम्ही निघालो आहोत देवदर्शनाला. आणि हे काय, 3 वाजता उठून 4:30 वाजता प्रवासाला लागून आता जवळजवळ 1 तास झाला होता. आणि लोक साखर झोपेत असतात अशा वेळीच आमच्या झोपेला मुंग्या लागण्याची जाणीव झाली होती. कारण आम्ही अक्षरशः रस्ता चुकलो होतो. आणि फक्त चुकलोच नव्हतो तर चुकीच्या रस्त्यावरती जवळजवळ अर्धा ते पाऊण तास झाले आम्ही सापशिडी खेळत आणि प्रवास करत पुढे आलो होतो. आता इथपर्यंत येऊन पुन्हा रिटर्न फिरून 20 ते 25 किलोमीटर माघारी जाणे म्हणजे इकडे आड आणि तिकडे विहीर असंच झालं होतं आमच्यासाठी. पण जाण्याआधी काही ऑप्शन आहे का म्हणून या काकांना जरा रस्ता विचारला. हो दादा, इथून सातारला जायला रोड आहे का मधून असा? सातार हाय की कोणता? आता काही इथंच तर तुम्हाला घेऊन जावं लागेल. हा आता बडे खातलाय तुम्ही, आता बरोबर आहे तुम्ही इथं टर्न पुढचा टर्न घेऊन सातारा रोडला लागचाल तुम्ही. म्हणजे लोणावळ्याला जायची गरज नाही ना आता? आता लोडला नाही त्याची गरज काय. तिकडून आदरकी मार्गे तुम्ही आदरकी वाडराडेश्वर फाटा आदरकी फाटा त्यावर तसं जाचाल. ती कुठं आला आता? नाही ना, वळून आणली गाडी आता. वळून आणलं. बरोबर लोणावळ्यामधून पुढे निघायचं तिकडं. हो सातारा रोडला. हेच का? खरं तर अंधाराने आमची वाट लावली खरी, पण या काकांनी आम्हाला वाटही दावली. मग त्यांचे आभार मानून त्यांनी सांगितलेल्या रस्त्याने पुढे चालायचे ठरवले. मंडळी, इकडे पाहू शकता तुम्ही, खूप थंडी वाजत आहे. ॲक्च्युली रात्री गरम होत होतं, पण आत्ता खूप थंडी वाजत आहे. आणि आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 6:45. त्याचं काय झालं, सकाळी निघताना विचार केला की लवकर निघायचं म्हणून घरातून 4:30 वाजता बाहेर पडलो आहे पहाटे. आणि येताना तुम्ही तर पाहिलंच की आमचा रस्ता चुकला. काकांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की तुम्ही इथून मधून एक रोड आहे बाय द वे, मग त्याने जाऊ शकता. त्यामुळे मग आता आम्ही त्या रोडला लागून मधून आलेलो आहोत. जवळजवळ तिथून पण आम्ही 15 किलोमीटर पुढे आलेलो आहोत. देवाने देवाच्या दर्शनाला जाताना मस्तपैकी चाणाक्ष दिलेला आहे असंच म्हणावे लागेल. थंडी तर खूप वाजत आहे. चला आता आपण जाऊयात जानूबाईच्या दर्शनाला. आता आपण हा मधला रोड घेतलेला आहे ज्याने आपण आता साताऱ्याला जाणार आहोत. चला मंडळी, आज आम्ही जात आहोत जानूबाई देवीच्या यात्रेनिमित्ताने तिच्या दर्शनासाठी. मंडळी, ही देवी जेजुरीकरांची ग्रामदेवता आहे आणि या देवीला नवसाला पावणारी जानूबाई या नावाने देखील ओळखले जाते. आणि आमच्याही घरातील वंशाच्या दिव्याची वात ही त्याच देवीच्या नवसाची आहे म्हणे. म्हणजेच माझा भाऊ, जो माझ्यापेक्षा छोटा असूनही माझ्यापेक्षा मोठा असल्यासारखा मला प्रत्येक वेळी दाखवत असतो. आणि याच दिव्याच्या वातीमुळे आज आम्ही तिच्या दर्शनासाठी जात आहोत विथ फॅमिली. ही देवी जरी जेजुरीकरांची ग्रामदेवता असली तरी मंडळी, हिचे मूळ स्थान हे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील निवकणे या गावात आहे. आणि दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी जेजुरीकरांची पालखी ही निवकणे गावाच्या दिशेने रवाना होते. आणि आज ती पालखी या ठिकाणी निवकणे गावात पोचते. आणि विशेष बाब म्हणजे या पायी पालखीचा प्रवास हा रात्रीचा सुरू होतो आणि दिवसभर ती ठरलेल्या गावांमध्ये विसाव्यासाठी थांबत असते. आज ही पालखी आपला पायी प्रवास पूर्ण करून दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास निवकणे या गावात प्रवास करते. आणि जानूबाई देवीच्या यात्रेला आजपासून पुढील 3 दिवस खऱ्या अर्थाने सुरुवात होते. अशा प्रकारे मंडळी, 11 वाजल्याच्या सुमारास मंदुरे खोऱ्यात आणि निवकणे गावात शेवटी आम्ही पोहोचलोच. फायनली आता आम्ही निघालेलो आहोत देवीच्या दर्शनासाठी मंदिराच्या दिशेने. आणि जेजुरीकरांची पालखी ही विसाव्यासाठी वरती डोंगरावरती थांबलेली आहे. तिला दुपारी 4 नंतरनं आतमध्ये घेतले जाते अशी या ठिकाणची प्रथा आहे. तसं पाहायला गेलं तर निवकणे गाव तसं एकदम छोटंसं, परंतु या यात्रेनिमित्त वर्षातून 3 दिवस देवीचे भक्त या ठिकाणी राहण्यासाठी येतात.
आणि जेजुरीकरांसोबतच आणखीही 4 ते 5 गावच्या पालख्या आणि ग्रामस्थ देखील इकडे या गावात दर्शनासाठी आणि 3 दिवसांच्या मुक्कामासाठी असतात. जेवण का? कोणाचं जेवण असतं इकडे? नगरपालिका. या ठिकाणी जेजुरी नगरपालिका तसेच ग्रामस्थ यांच्याकडून येणाऱ्या जेजुरीकरांसाठी महाप्रसाद म्हणजे जेवणाचे आयोजन केलेले असते असे पप्पा सांगत होते. मलाही याबद्दल काहीही सांगता येत नाही कारण मीही या ठिकाणी पहिल्यांदाच येत आहे. आणि हो, या देवीची आणखी एक प्रथा आहे ती म्हणजे जी व्यक्ती इथे आयुष्यात पहिल्यांदाच देवीच्या यात्रेनिमित्ताने दर्शनाला येते तिला 7 नारळ देवीला फोडावे लागतात. नाही सोडलेलं नारळ पाहिजे ना त्यांना पहिल्यांदा आले पहिल्यांदा आल्यावरती का घेतात म्हणजे? 7 नारळ लागतात हो या मसोबासाठी. अहो असं करा दर विचारून कापूर अगरबत्ती हो इकडे ये जरा. का घ्यायचं असतात 7 नारळ? नारळ ठेवणार आहे का फोडायला जेवण म्हणाव. फक्त पहिल्या वेळेस आल्यानंतरच ही प्रथा इथे पार पाडावी लागते. त्याचंही कारण आहे ते म्हणजे इथे असणारा मसोबा आणि त्यासोबतच्या 7 देवांना हे नारळ फोडावे लागतात असे म्हटले जाते. मलाही जास्त काही सांगता येणार नाही. सो मी आणि मावशी आम्ही दोघीही पहिल्यांदाच आलो होतो त्यामुळे आम्ही 7 मिळून अशी 14 नारळ खरेदी केली. आणि शेवटी फक्त 5 मिनिटांच्या वॉकिंग डिस्टन्स नंतरनं मंदिर आपल्या नजरेस पडते. चला तर मग आता सर्वप्रथम आपण देवीचे दर्शन घेऊयात. आता 7 नारळ गाडी कुठं कुठं फोडायचं? मला नाही माहिती. आता मम्मी नाश्ता दिलाय वाटतं. आशीर्वाद घेऊन जा. लय लांबनं दर्शन घेताय. म्हणजे सगळी कशी यात्रा चालते त्याबद्दल सगळं. हा ते अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी हा. मुहूर्त मिळून मुहूर्तमेढ म्हणजे म्हणजे मांडव हा घातला जातो. मांडव 5 वाड्यांचा आणि 6 गावात. हा 9व्या दिवशी यात्रा. नव्हे 9व्या दिवशी यात्रा बरं. मग इथून मंडळला पालखी घातली. 9व्या दिवशी पालखी नेवकांमध्ये यात्रेला सुरुवात. किती गावच्या हे येतात पालख्या येतात तिथं? 5 गावच्या पालख्या. 5 गावच्या. कोणत्या कोणत्या? आष्टे, हा तारळे आणि जेजुरी पण आहे. आज भाजी भाकरी आहेत. आज दुसऱ्या दिवशी सकाळी पुरणपोळी आहेत. सकाळी अभिषेक असतो. परत अभिषेक झाला की पुरणपोळीचा नैवेद्य. पुरणपोळीचा नैवेद्य झाला की 12 वाजता वगैरे पडतो. चालू रात्री 12 वाजता शबिना म्हणजे बाहेर प्रदक्षिणा गावाची का? नाही मंदिराची. आणि दुसऱ्या दिवशी 4 वाजल्यापासून मोड येतात. आता अजून किती दिवस राहिली यात्रा? आता अजून यात्रा आज चालू झाली. आजपासून. ओके. आजपासून गुरुवारपर्यंत यात्रा. गुरुवारपर्यंत. आज भाजपासून 12 वाजल्यापासून खरा दिवस चालू. लोक इकडे राहायला येतात ना बाहेर गावचे? हो 2 दिवस आज हा आज येतात ना. आजपासून सुरुवात. चालू अच्छा. पूर्ण महाराष्ट्रातली माणसं जवळपास आहेत.
किती लोक येतात शक्यतो यात्रेच्या दरम्यान? यात्रेच्या दरम्यान 1,00,000 माणसं 1,00,000. 1,00,000 माणसं म्हणजे पुढे असेल 1,00,000 तर असते भाव. चालेल, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. या काकांनी आपल्याला यात्रेबद्दल वेळात वेळ देऊन खूप छान अशी माहिती सांगितली. आई जानाई देवीचे दर्शन झाल्यानंतरनं बाहेर आल्यावर इकडे या लोकांचे हे देवीच्या नावाने जे काही पारंपरिक नृत्य चालू होते, ॲक्च्युली हे खरंच खूप अमेझिंग होतं आणि आजपर्यंत कधीही कुठेही न पाहिलेली ही एक गोष्ट होती. खरं तर याला काय म्हणतात आणि हे भक्त नक्की कोणत्या गावचे आहेत, यांचा पोशाख याबद्दल काहीही माहीत नाही. जर कोणाला याबद्दल काही माहीत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मे बी माझ्या मते जसा मस्कोबाच्या यात्रेच्या वेळी छबिना असतो तसंच यांचाही काही प्रकार असू शकतो. पण खरंच खूप पारंपरिक आणि प्रत्येक गोष्टीमध्ये एकसारखेपणा यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. इकडे बघ.
मंदिराच्या शेजारीच आणखी एक मंदिर आहे, ज्यामध्ये केदारनाथ, भैरवनाथ आणि नाईक बाबा यांची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. आणि पालखी विसाव्याला सोडून पालखीच्या बैलजोडींचे इकडे देवीच्या दर्शनासाठी आगमन झालेले होते. खरं तर यात्रेला खरी सुरुवात ही रात्री 12 नंतर होत असल्यामुळे जास्त गर्दी ही उद्या पाहायला मिळणार होती. यात्रेच्या 2 दिवस इथे हजारोंच्या संख्येने भाविक पाहायला मिळतात. हळूहळू भक्तगणांची येण्याची सुरुवात झालीच होती. अरे यात्रा आज सुरू झाली, आपण सगळ्याच्या आधी आलो. मंडई, हे जानुबाई देवीचे मंदिर हे चारही बाजूंनी डोंगर आणि अगदी डोंगराच्या मध्यभागी आहे. मंदिर तसे अगदी छोटेखानी आहे, परंतु त्याची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरलेली आहे. इकडे हळूहळू देवीच्या प्रसादांची, खणा नारळांच्या ओट्यांची दुकाने लागण्यास सुरुवात झालीच होती. देवीचे दर्शन घेऊन आम्ही आता आमच्या परतीच्या प्रवासाच्या दिशेने निघालेलो आहोत. फायनली मंडळी, देवीचे दर्शन घेऊन आता आम्ही निघालो रिटर्न. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी मंडळी.